बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं जी। ए बघ, टेन्शन नको घेऊस, मैं हूं ना। ते जुईला आवडेल का? आवडेल आवडेल। कम ऑन आला, कम ऑन। कौन आला? You can do it. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें। साहब 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 आला दादा दादा काय रे? साप 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 आत गेला। मी ओके, साप आत गेले। आय मी ओके, मी ओके, आय मी ओके, मी ओके। आणि जुईताई ती आत गेली, आत येते, आत आहे जुई, ती आत आहे। हा, आपल्याला तुम्हाला तिला बाहेर काढावं लागेल, ती आत येत। जुईताई ए अगं केवढ्यांदा ओरडतेस? ती घाबरेल ना। दरवाजा ढकला। उद्या नाग 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 खिडकीतून बाहेर गेला। आला नाग, तू खिडकीतून बाहेर गेला। नाग तू बाहेर गेला। तो साप नव्हता, नाग होता, पण तो बाहेर गेला तो, पण आला तो। हे बघ जुई, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, तू प्लीज प्लीज घाबरू नका। बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती हैं जुई। हे बघ मी आहे ना तुझ्यासोबत, तू का घाबरतेस? रिलॅक्स राहा। पण माझं खरं रूप बघितल्यावर तू नक्की घाबरशील आला। ते बघ, भिजलीस ना त्यामुळे सर्दी झालीये। आला, आधी डॉक्टरांना फोन करून बोलून घे। सावकाश। बाबा मूळ रूपात येण्यासाठी पाण्यात भिजले आणि सर्दी झालीये। ओके, थोडा वेळ जाऊ दे, आपोआप कमी होईल सर्दी। बाबा मी थांबेन, पण आलापच्या घरच्यांचं काय? त्यांचं काय? बाबा सर्दी झालीये आणि अंग जरा गरम वाटतंय, म्हणून घरातले माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या घालणार आहेत। काय? मिठाच्या पाण्याच्या घड्या? तुझ्या अंगाला मीठ लागल्यावर तुझा नागिन अवतार पाहून त्याच घड्या त्यांच्या डोक्यावर ठेवायला लागतील। अरे बाबा एवढंच नाही, ते डॉक्टर सुद्धा आणणार आहेत। डॉक्टर पण आणणार आहेत? हे तिला मंत्र म्हणायला सांग ना। अरे माझ्या लक्षातच आलं नाही। स्मार्ट बाईक। तू सांग आधी। हो, हॅलो जुई बाळा, तू मंत्र कसा विसरलीस? अरे हो रे बाबा, मंत्र मला या सगळ्यापासून 3 तास वाचवू शकेल। बाबा चल मी फोन ठेवते, इथे कोणी नाहीये तोपर्यंत मी मंत्र म्हणते। ओके बाय। मंत्र का माहित नाही, पण मला असं वाटतं की जुईच्या मदतीला मला जावं लागेल। तू तिथे जाऊन काय करणार आहेस? वाहिनी वाहिनी, कपडा आहे का वाहिनी? अशा कशाला बघता है कैलाशी? प्राजक्ता, अगं गॅस कमी करू नकोस। प्राजक्ताची पानं जितकी जास्त उकळली जातील ना, काढा तितकाच चांगला होतो। होय, आले का मी? अगं एक मिनिट, हे काय? मीठ आणि मोहरी कुठे घेऊन चाललीस? आपल्या घरात आज साप निघलेला नाही का? संध्या, अगं सापाचा आणि मीठ मोहरीचा काय संबंध आहे? हो आई साहेब, आजच अंधाधुंद पेपरामध्ये छापून आलं होतं। आज ज्या व्यक्तीला साप दिसेल ना, त्या व्यक्तीला कुणाची तरी नजर लागलेली आहे, म्हणून मी जुईताईची नजर काढायला चाले। थांबा आले। अगं हे पण जाताना काढा तरी घेऊन जा संध्या। संध्या पण ना, ती आणि तिचा तो अंधाधुंद पेपर। आई एक
बोलू? बोल ना. जुई तब्येतीने तशी नाजूकच आहे नाही? हे म्हणजे पाण्यात भिजल्यावर अशी लगेच कुणाला सर्दी होते का? प्राजक्ता, ती नाजूक तब्येतीची आहे की अजून काही मला नाही माहित बाई. पण आता ती आपल्या घरात आहे. आणि आपल्या घरात कोणी आजारी पडलं असतं ना तर मी हेच केलं असतं. आई, मी घेऊन जाते का? हो. जुईताई, जुईताई, तुम्हाला चक्कर आली का? अशकावून बसलात? खाली पडला होतात का काय? अगं संध्या, मी ओके. काही ओके नाही. तुम्हाला आज साप दिसला होता ना, नक्कीच तुम्हाला कुणाची तरी नजर लागलेली असणार. कोण बोललं? आणता दूध. बरं ते जाऊ द्या, तुम्ही उभा राहा. उभा राहा ना, उभा राहा, उभा राहा. तुमची नजर काढते. म्हणजे असं काही नाहीये का संध्या? जुईताई, तुम्ही जरा शांत उभ्या राहा बरं. मिटन मौरीने तुमची नजर काढते. अंधाधुन पेपरामध्ये आलेली प्रत्येक बातमी खरी असते. झालं झालं झालं. सरका सरका बाजूला सरका. बरे काय आहे हे? अगं संध्याचा खूप जीव आहे आमच्या, म्हणून ते हे सगळं करते. आणि आम्ही पण तिला काही बोलत नाही. ती आणि तिचा अंधाधुन कमाल आहे. ए बरं बरं, मला सांग, तुझी तब्येत कशी आहे? बरं वाटतंय ना तुला? डॉक्टर येतीलच आता. मला बरे डॉक्टर आणि इतके एवढं काही झालं नाहीये मला. हे बघ, आणि म्हणतेस काही नाही झालं. चल बस इथे, बस इथे. अजिबात कामं नाही करायची. बस. पण मला बोलायला लावू नको 10 वेळा. बस तू, बस. बरं ऐक, आला. आईनी काढा बनवून दिलाय, बरं वाटेल. आणि आई डोक्यावरती घड्या ठेवण्यासाठी मिठाचं पाणी आणतात. हे घे जुई. उग्र वास आहे याला. अगं औषध आहे ते, त्याला तसाच वास असणार ना? अगं जुई, घेते, बरं वाटेल तुला त्याने. आला बरे पण तो कडवट असणार. कडवटपणा पण पचवता आला पाहिजे. आला, तूच बघ रे बाबा पिते की नाही ते. वहिनी डोंट वरी, पिणार ती. कसं आहे ना आला, आम्ही खटपट करून आम्हाला जेवढं जमेल तेवढं करणार. पण समोरच्याला आमच्या हातचं काही नकोच असेल त्याला आम्ही तरी काय करणार? जाऊ दे, मलाही ऑफिसला जायचंय, येते मी. हे बघ जुई, तुला काढा पिताना थोडा त्रास होणार, पण बरं वाटेल तुला. आला नको ना रे. बरं एक काम करूया, मी थोडा पितो, मग तू पी. त्याची मात्रा ठरलेली आहे. काय ना उगाच मी घेतलं ना तर ते कमी पडेल, त्यापेक्षा तू पी व्यवस्थित. अगं ए जुई, सासूबाई मिठाचं पाणी आणण्याआधी लवकर मंत्र म्हण, नाहीतर. येस, वॉशरूम. तू लवकर वॉशरूम मध्ये जा आणि मंत्र म्हण. चलो पी आता. कम ऑन. चला 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 चला, पटकन एका घोटात पिऊन टाकायचा. हा, गुड. गुड नाही, बॅड. का? आला, मला उलटी आल्यासारखं होतंय.
मी वॉशरूमला जाऊन आले. हो आरामात आरामात सांभाळून मी पण येतो. चल तू कशाला? अगं उलटी करताना डोक्यावर ताण येतो ना, मी डोकं धरतो. चल 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 चल. सगळं उलट होतंय. काय झालं? सगळं उलट फिरल्यासारखं मला चक्कर येते. काय झालं तुझी? बरं ये सांभाळ. इथे मी बोललो ना तुला उठू नको. ये बस कोपऱ्यात बस, टेकून बस, पायावरती घे थांब. बरं वाटतंय तुला? जरा बरं वाटेल, थांब. अगं आई, तू बरं झालं आलीस. तिला चक्री आणि उलट आल्यासारखं होतं. काय? उलटी आणि चक्कर. आलाप, डॉक्टर येईपर्यंत मिठाच्या पाण्याच्या घड्या घालू, म्हणजे ताप वाढणार नाही. मिठाचं पाणी नको. सुई, तुला टेम्परेचर सुद्धा आहे ना, आणि तुला गरगरल्यासारखं होतंय, उलटीसारखं होतंय, आणि तू काढाही घेत नाहीयेस, तर ऍटलिस्ट डॉक्टर येईपर्यंत ना आईने आणलेल्या मिठाच्या पाण्याच्या घड्या घालतो डोक्यावर. बरं वाटेल तुला. आला बरे, मी आराम करते, मला बरं वाटेल. डॉक्टर येतील आणि औषधही देतील, पण घरगुती उपायांना कमी समजू नका. निदान एवढं तरी ऐका माझं. आजार अंगावर काढून जास्त होण्यापेक्षा सांगते तेवढं करा. घे. जुई, आता मी मिठाच्या पाण्याच्या घड्या घालतो डोक्यावर. हा, तू झोप. चल 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 चल, झोप झोप झोप. चल चल जुई, लवकर झोप झोप झोप. चल पटकन झोप. जुई, ओळखलंस का यांना? अहो या. ओळखलंस का यांना? नाही. यांना ओळखलं नाहीस तू? अगं काय असं कसं नाही ओळखलंस तू यांना? हे आपले फॅमिली डॉक्टर सिंग. अरे सिंग भैया, आपलं ते सिंग डॉक्टर, म्हणजे सिंग अंकल. खरंच नाही ओळखलो मी तुम्हाला. हे पण बाबा, बरं झालं तू सिंग अंकलला घेऊन आलास ते. आता मला बरं वाटेल. हो सिंगजी, चेकअप करावं लागेल ना? हा, चेकअप करावा लागेल. तुम्हीच करणार आहात ना ते चेकअप? होय होय होय, मीच करणार आहे. चला, हे पाण्याच्या घडा वगैरे बाजूला ठेवा. हात बघू. अहो तुम्ही भविष्य बघताय की चेकअप करताय? हा माझ्या पद्धत आहे. त्यांची थोडी वेगळी पद्धत आहे. असेल. सॉरी सॉरी. हा तो एकदम बराबर आहे. तरी पण नाडी एकदा चेक करतो. अहो हे स्टेथोस्कोप असं इस्त्री फिरवल्यासारखं काय फिरवत आहेत? बोललो ना मी की त्यांची थोडी वेगळी पद्धत आहे. अहो पण हे जरा जगा वेगळंच आहे ना. एक मिनिट थांबो. तनिक हमको हमरा रोल तो प्ले करने दो यार. ओए, पंजाबचे आहेत की यूपीचे आहेत? यूपी पंजाबचे. ते आमच्या आई यूपीच्या आहे
आणि वडील पंजाबच्या होय. हो, पण उपचार मात्र महाराष्ट्रातलेच करा. हा हा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. जुई ताईजी, आता तुम्हाला बरा वाटत आहे ना? हे जुईताईजी का म्हणतायत? कारण पेशंट डॉक्टरचा मित्र असावा. डॉक्टर हा पेशंटचा मित्र असावा असं म्हणायचंय त्यांना. हा, तोच तो. आणि तुम्ही आता जर एक पण शब्द बोललात तर मी इथून निघून जाईन. नाही, सॉरी. हा, आता जुई ताईचा तब्येत तो एकदम ओके आहे. फक्त तिला आराम करायची गरज आहे. कारण तिने आराम केला तरच ती स्ट्रॉंग होणार. ती स्ट्रॉंग होण्यासाठी तिची इम्युनिटी पॉवर वाढवणं आपल्याला गरजेचं आहे. करेक्ट आहे. डॉक्टर या तुम्ही. तुम्ही? मी यांचा फॅमिली डॉक्टर, डॉक्टर बने. तुम्ही कोण? मी पांडे. मी डॉक्टर सिंग उर्फ पांडे. हे आता काहीतरी वेगळंच नाव सांगतायत. अचानक डॉक्टर समोर दुसरे डॉक्टर आल्यामुळे हे डॉक्टर गोंधळले. डॉक्टर सिंगजी, तुम्ही जुईला तपासलं हे सांगा डॉक्टर बनेंना. हा, मी जी ताईजीला तपासला आहे त्या एकदम बऱ्या आहे. बरोबर आहे, पण मला वाटतं आपण जर त्यांना एखादं इम्युनिटी वाढवणारं इंजेक्शन दिलं तर बरं होईल. इंजेक्शन? हा, तुम्हीच द्या, पण मी जस्ट सजेस्ट केलं. ओके, मी देईन नंतर. नाही डॉक्टर साहेब, अहो नंतर कशाला, आलाच आहात तर द्या की इंजेक्शन. हा, म्हणजे तिला उलटीसारखं होत आहे, चक्कर आल्यासारखं होत आहे, तर आत्ताच इंजेक्शन दिलं तर बरं होईल ते पण. अरे बापरे, मग इंजेक्शन द्यायलाच हवं. हो का? हो ना. हा, म्हणजे हो, द्यायलाच पाहिजे आहे. देतो आहे. मला इंजेक्शनची भीती वाटते, सो त्यापेक्षा आईंनी बनवलेला काढा मी प्यायले. आता मला बरं वाटेल. मला नाही वाटत की आता इंजेक्शनची, मिठाच्या पाण्याच्या घड्यांची गरज लागेल. कारण आईनी मायेने बनवलेले घरगुती उपाय कुठल्याही माणसाची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करते. हे तर आहेच की, दवा बरोबर दुवा सुद्धा काम करतेच. पण जुई, तू आता आराम कर. हा, येस डॉक्टर. ओय जी ताई, आता आराम करायचा, आराम. एक्सक्यूज मी डॉक्टर, वेर यू आर प्रॅक्टिसिंग? आर यू MBBS, BHMS और BAMS? कुठे प्रॅक्टिस करता आपण? सिंगजी, निघायचं का आता? हा, डॉक्टर लिसन टू मी. डॉक्टर एक्सक्यूज मी प्लीज. चल आता डोळे बंद कर आणि झोप. दाद्या, ऍक्च्युली ना या लग्नाच्या सगळ्या गडबडीनंतर ना वहिनीला इम्युनिटीची नाही, तुझ्या प्रेमाची जास्त गरज आहे. त्यासाठी काहीतरी कर ना.